लक्ष देत नाही, कारण आपण बाळाच्या संगोपनामध्ये बिझी असतो, कामामध्ये बिझी असतो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीत असून सुद्धा, मेडिकल नॉलेज असून सुद्धा आपण त्यात लक्ष देऊ शकत नाही. तर या दोन गोष्टींबाबत बोलण्याकरता पहिले डॉक्टर सभा म्हणून यांना मी विनंती करतो, त्यांनी त्याची माहिती द्यावी. मी डॉक्टर सभा मेनन आहे. मी एंडोक्राइन डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे. मी 5 मिनिटं घेणार आहे. आपल्याला गर्भावस्थेत जे मधुमेह होतो त्याच्या नंतरच्या फॉलोअपबद्दल तुमच्याशी 2 ते वाक्य बोलायला. तर गर्भावस्था ही थोडीशी रिस्की पिरियड असते, ज्याच्यामध्ये काही पण जर वरती खाली झालं की खूप टेन्शन सारखं असतं. म्हणून त्यावेळेला तर ज्यांना पण डायबिटीज झालेला असतो त्यांची काळजी व्यवस्थित घेतलेली जाते, कारण तेव्हा बाळावरती असर नाही पडला पाहिजे, प्रेग्नन्सीवरती प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. ह्याच्याबद्दल तर सगळेच लोक माहिती आणि लक्षात घेतात. पण जेव्हा कोणाला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होतो, बऱ्यापैकी वेळेला डिलिव्हरी झाल्यानंतर तो ठीक होऊन जातो, म्हणून त्याच्याबद्दल परत कोणी विचार करत नाही. पण गर्भावस्थेतील जर मधुमेह एकदा झालेला आहे तर पुन्हा जर प्रेग्नेंट झाले तर पुन्हा प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होण्याचा रिस्क खूप खूप जास्त वाढतो. ही तर एक गोष्ट झाली. पण ज्यांना पण कधी पण गर्भावस्थेत डायबिटीज झालेला आहे त्यांना पुढे आयुष्यात डायबिटीज होण्याचा रिस्क 30 ते 50% होऊन जातो. म्हणजे हा एक असं पॉप्युलेशन आहे ज्यांना आपल्याला पुढे डायबिटीज होऊ शकतो याची रिस्क इतकी जास्त आहे की ते हे विसरू शकत नाही. जसं सरांनी सांगितलं की त्याच्यानंतर बेबीच्या ह्याच्यामध्ये बिझी होऊन जातात, म्हणून स्वतःची काळजी आणि हे आपण करत नाही. पण महिला ही घराची मेन मुख्य आहे. तुम्हीच जर ठीक नसेल तर घर कसं बरोबर चालणार? तर तुमची हेल्थ ही एकदम इम्पॉर्टंट आहे. आणि डायबिटीज एक असा आजार आहे की जर आपण त्याला टाईममध्ये ओळखून ट्रीट नाही केलं तर ते आपल्या बॉडीवरती खूप खराब परिणाम करू शकतो, डोळ्यांवरती, किडनीवरती, हृदयावरती. तर डायबिटीजला लवकरात लवकर पकडणे आणि ठीक करणे हे खूप गरजेचं आहे. तर ज्या महिलांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झालेला आहे आणि असल्या लास्ट 5 वर्षात ज्यांची प्रेग्नन्सी होती त्यांना आम्ही केएमच्या शतक ह्याच्या हिशोबाने एक फ्री स्क्रीनिंग करणार आहोत फॉर डायबिटीज. म्हणजे HbA1c किंवा OGTTचं टेस्ट करून सध्या तुम्हाला डायबिटीज आहे किंवा डायबिटीजचं प्री डायबिटीज आहे की नाही ते डायग्नोसिस करण्यासाठी हे टेस्टची आम्ही एक संधी उपलब्ध केलेली आहे. आणि आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला लास्ट 5 वर्षामध्ये प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झालेलं असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, सर्कलमध्ये झालेलं असेल तर त्यांना प्लीज ह्याची यूज घ्यायची आणि सो दॅट वी कॅन ऑल टुगेदर प्रिव्हेंट डायबिटीज. मी बोलेन की पूर्वी आपल्या बॅचमध्ये, आता मी 1500 मध्ये गेलो तर त्या बॅचमध्ये आपलं लग्नाच्या वेळेस आपलं वजन साधारण स्त्रियांचं होतं, मी साधारण 45-50 किलो असायचं. आणि आता मग प्रेग्नन्सी कमी वयात पण पेशंट तर डॉक्टर सांगायचे की 15 वजन वाढवायला पाहिजे, कारण मग बाळाला व्यवस्थित पोषण मिळायला पाहिजे, डेव्हलपमेंट वगैरे व्हायला पाहिजे. आता ती कन्सेप्ट कम्प्लीटली चेंज झाली आहे. आता लग्न सुद्धा उशिरा होतात आणि स्त्रियांचं वजन हे 50 असं राहिलेलं नसतं, 60च्या जवळपास गेल्यावरच मग प्रेग्नन्सी राहते. आणि त्यानंतर मग घरातले लोक आणि बाकीचे लोक म्हणतात की 15 किलो तर कमीत कमी वजन वाढवलं पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. तर ते 75 विकार होतात. तर वजनाप्रमाणे आपल्या स्त्रीचं वजन प्रेग्नन्सीच्या वेळेस किती असेल त्याच्याप्रमाणे त्याचं किती वजन मध्ये वाढायला पाहिजे त्याचे निकष आहेत. म्हणून आपली ती मानसिकता आपल्याला बदलून 15 किलोवरून 5 किलो बाळ 3 किलो असताना तुम्ही प्लॅसेंटा एकाच बघा 5-6 किलो वाढत झालं ज्याचं वजन 60च्या वर असेल. तर ही जुनी कन्सेप्ट होती की अंडर न्यूट्रिशन पहिले असायचं, आता ओव्हर न्यूट्रिशनमुळे डॉक्टरांकडे जाण्याची प्रत्येक डिलिव्हरी जातात. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आता सगळे प्रेशर बेबी असतात, सगळ्यांचं सिझेरियन होतं, कोणी काय डिलिव्हरी व्हायचा चान्स घेतच नाही. तर त्याच्यानंतर आणखी वजन शक्यता होते आणि मग बाळाला दूध पण पाजायचं आहे, तुला आणखी लाडू खाऊ घातले पाहिजे, ड्रायफ्रूट खाऊ घातले पाहिजे, तुपाचं खाऊ घातलं पाहिजे. तर या गोष्टी सुद्धा आपल्याला पोस्ट प्रेग्नन्सी नंतर सिझेरियन झालं म्हणजे वजन वाढतच जाणार आहे. या सगळ्या गोष्टीची संकल्पना आपण सोडून दिली पाहिजे, या माध्यमातून मी सांगतो. दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे प्युबर्टी.
डॉक्टर मंजिरी कारलेकर आपल्याला या विषयात माहिती देतील. पहिले मुलीच्या वयात यायच्या त्यावेळेस त्यांचं वजन 40-45 किलो असायचं. वयात येणं सुद्धा लवकर झालंय आणि त्याचं वजन पण जास्त आहे. हे सगळे जे लास्ट 20 वर्षांमध्ये बदल घडत झाले त्याच्यामुळे वेरियस हॉर्मोन प्रॉब्लेम येतात. त्याच्याबद्दल मंजिरीकर माहिती. सर्वात आधी आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. आणि जसं सर बोलले की फक्तच डायबिटीज नाही तर आणखीन पण प्रॉब्लेम्स याच्यावर वाढू शकतात. स्पेशली आता आपण एक पेशंट केअरमध्ये बघितलं तर नॉट जस्ट डॉक्टर पण सगळ्यात जास्त योगदान नर्सेसचं असतं. आणि शिफ्ट ड्युटीज आणि या सगळ्या स्ट्रेसमुळे आपण स्वतःकडे लक्ष देऊ नाही शकत, ज्यामुळे स्ट्रेस लेवल्स वाढल्यामुळे वजन वाढतं आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स जसं डायबिटीज तर एक आहेच, पण दुसरा एक जो प्रॉब्लेम आहे PCOS ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणतो त्याचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तर हे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजे काय तर वजन वाढल्यामुळे किंवा वेगळ्या हॉर्मोन्समुळे जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल, तुम्हाला अबनॉर्मल एरियाज म्हणजे मेल पॅटर्न दाढीच्या जागी जर केस येत असतील कोर्स केस तर तुम्हाला PCOS असण्याची शक्यता आहे. आणि PCOS फक्तच वजन वाढल्यामुळे नाही तर दुसऱ्या हॉर्मोन प्रॉब्लेम्समुळे जसं प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे किंवा पिट्युटरी मधलं बनतं त्याच्यामुळे असतं, कॉर्टिसॉलमुळे होऊ शकतं. वजन वाढल्यामुळे PCOS होतं. तर खूप कॉमन मिसकन्सेप्शन आहे की PCOS मुळे वजन वाढतं, पण ऍक्च्युली इट इज दी अदर वे राऊंड. वजन वाढल्यामुळे PCOS वगैरे प्रॉब्लेम सुरू होतात. डायबिटीज पण होऊ शकतं. तर या तुमच्या नर्सेस केअरमुळे ॲज अ पार्ट ऑफ इंटरनॅशनल वुमन्स डे आणि 100 इयर्स सेलिब्रेशनसाठी तुम्हाला जर PCOSचा प्रॉब्लेम असेल तर बेसिक टेस्ट हॉर्मोन टेस्ट तर आमच्याकडे लॅबमध्ये होतातच, पण ज्यांना ॲडव्हान्स टेस्टिंगची गरज आहे म्हणजे स्टिरॉइड पॅनल ज्याच्याने आपण दुसरे ॲड्रिनल ग्रंथीमुळे जर PCOS होत असेल ते प्रॉब्लेम्स किंवा पिट्युटरीमुळे PCOS होत असेल ते प्रॉब्लेम्स, त्याच्यासाठी आपण इव्हॅल्युएशन करतो. ह्याच्यात आपण जेनेटिक टेस्ट पण इन्क्लूड केले आहेत. तर ॲज अ पार्ट ऑफ आवर कॉन्ट्रीब्युशन कोणत्याही स्टाफना KMच्या स्टाफना जर हे प्रॉब्लेम असतील आणि स्टुडंट्सना तर जरूर आम्हाला नर्स स्टुडंट्सना तर जरूर प्लीज आमच्याकडे या. आणि आम्ही कधी पण सोमवार ते शनिवार अवेलेबल आहोत OPD नंबर 103 मध्ये. कधी पण येऊन आम्हाला भेटू शकता आणि आम्ही तुमच्या टेस्ट आणि योग्य ते मार्गदर्शन करू. थँक्यू.